अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संताचार्य वृंदांना साष्टांग परमार्थ साधनामध्ये आरूढ असणाऱ्या कोण्याही गुरुच्या सानिध्यात साधना करणाऱ्या इथं उपस्थित असणाऱ्या सर्व साधक भक्तांबद्दल सद्भाव प्रकट करतो। आजचा दिवस आपल्या सर्वांना विदित आहे। कोण्या प्रयोजनानं आपण इथं उपस्थित आहोत आत्ता याच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। पुन्हा पुन्हा त्या तत्वाचा आदर टिकण्याकरता प्रापंचिक मायेनं आलेली राख उडवण्याचं या शब्दचिंतनातून काम करायचं। वातावरणामध्ये त्याच्यामध्ये झाकलेपणा येतो, राख येते, विश्वाचा प्रज्वलितपणा झाकून जात असतो आणि म्हणून आजच्या उत्सवामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक कायिकदृष्ट्या यथा पद्धतीनं तुम्ही दर्शन करून पूजा करणार आहात, पण आदर निवास करण्याचं मूळ केंद्र आहे अंतःकरण। आदर स्थूल पदार्थात निवास करत नाही, आदर अंतःकरणात निवास करतो। तेव्हा या आदराच्या दृष्टिकोनातून या शब्दचिंतनाचं आदान प्रदान या शब्दकुसुमांजलीद्वारा माझ्या जीवनात मनन म्हणून आणि तुमच्याही जीवनामध्ये आदेश म्हणून या मानसिक आदराचं उत्थान करायचं असतं। तर याकरता आजचा हा दिवस आहे। भगवंताकरता अनेक पर्व आहेत, गुरुतत्वाकरता महत्त्वाचं हे हा पर्व आहे। तेव्हा गुरु या विषयावर आजच्या दिवशी चिंतन करताना 10-20 वर्षात जे काही मुद्दे येऊनही गेलेले असतील, परत स्फुरित होतील, काही नवीन स्फुरित होतील, असं काही नियम नाही की जे पूर्वी सांगितले ते सांगायचंच नाही। खाल्लेची खावे, विवरलेची विवरावे। आपल्याला विस्मृती झालेली असते आणि त्याची स्मृती करायची असते। शब्द दरवेळेला सारखेच असतात असं नाही, अंतर्स्फूर्ती जशी असेल त्याप्रमाणे ते चिंतन होतं। तर सामान्य स्तरापासून तर तरलो पावती देणाऱ्या ज्ञानेश्वरांपर्यंत ज्ञानेश्वर महाराज गुरुचा महिमा वर्णन करता करता तरायचा राहिलो अशा भाषेत नाही केलं। ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपया। उद्धार झालेल्याच्या मस्तीत सुद्धा त्यांनी त्या गुरुचा आदर स्वीकार केला। म्हणून हरिपाठाच्या संजीवन समाधीला सुद्धा प्रमाण मानलं निवृत्तीनाथ महाराज। ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ। तर सामान्य व्यक्तीपासून या गुरुतत्वाचा संबंध सगळ्यांचा असतो। काही गोष्टी या कॉमन असतात। तर गुरु म्हणजे स्फूर्ती देणारं, गाडी स्टार्ट करणारा स्टार्टर आहे। सगळ्या प्रकारच्या गुरुतत्वामध्ये अंग आहेत, पण त्यातलं पहिलं अंग साधकाला धक्का मारून परमार्थात
तयार करण्याचं काम. तेव्हा पुष्कळ लोक प्रश्न विचारतात. आमच्या आत्ता वारीतसुद्धा एकाने प्रश्न विचारला होता, आता आहे का नाही ती व्यक्ती माहीत नाही, त्यावेळेला काही फार उत्तर द्यायला वेळ मिळाला नाही. औरंगाबादची कोणी व्यक्ती होती कुलकर्णी म्हणून, तर त्याने संत आणि गुरु यात काय फरक, अनेकांना हा प्रश्न आहे. आपल्या मनाने काही लोक संत गुरु एकच आहे असंही समजतात. आपापल्या बुद्धीनं जेवढी पोहोच असेल तेवढं समजतात. आणि त्यात काही भाग एक आहेच. गुरु हे संबंधाचं नातं आहे आणि संत हे स्थितीचं नातं आहे. स्थितीप्रधान ती स्थिती गुरुत असूही शकते, पण आपल्याकरता ते संबंधाचं नातं आहे. कारण जोड शब्द येतो बा, गुरु आणि शिष्य, म्हणजे याच्यात संबंधात्मक नातं आहे. गुरु आणि शिष्य हा संबंध रक्ताचा नाही आहे. पण जसं पती पत्नीमध्ये ब्राह्मण चंद्रसूर्य अग्नी साक्ष ठेवून दीक्षा होते सप्तपदी, सनातन धर्माप्रमाणच्या पती पत्नीचा काही नियम आहे. आजकाल सनातन धर्माव्यतिरिक्तही पती पत्नी आहेत, तसं बिना दीक्षेचे सुद्धा गुरु शिष्य आहेत. कसं गुरु शिष्य म्हणायचं त्यांचं त्यांना माहिती, पर्सनल विषय तो. तेव्हा आजच्या पवित्र दिवशी टीका न करता आपलं चिंतन करायचं, पण संकेत करत चालायचं फक्त. तर गुरु हा संबंधी नातं आहे आणि संत हे स्थितीचं नातं आहे. गुरु संत असूही शकतात, संत गुरु असू शकतात, कधी कधी धक्का देण्यापुरतं संत न झालेले सुद्धा गुरु होऊ शकतात. आपल्या सनातन धर्मामध्ये माता पित्यांना गुरु मानलेलं आहे. ब्राह्मण क्षेत्रामध्ये गायत्री मंत्र देणारे वडील हे गुरु आहेत. ते सगळे वडील संत असतील असं नाही, पण गुरु आहेत. तेव्हा आजची उत्सव हा गुरुतत्वाच्या आदराकरता आहे. त्याच्यामध्ये जरी थोडेफार वर्ग पाडले तरी सगळे वर्ग, ज्या त्या वर्गात बसणारे सगळ्यांचा आज आदर करावा. अगदी पहिलीला शिकवलेल्या प्राथमिक शिक्षकापासून तर तुम्हाला अध्यात्मातली सर्व शिक्षा देणाऱ्या सर्व गुरूंचा आदर करावा. तर पूर्ण एक असं मी उत्तर स्वीकारायला तयार नाही. गुरु आणि संत तर गुरुतत्व याची आवश्यकता आणि याची पूर्ती. आवश्यकता सगळ्या साधकांना आहे आणि त्या तत्वाची पूर्ती अनेक पद्धतीनं होऊ शकते. वर्तमान कालात नसताना सुद्धा गुरुसंबंध असतो. आपल्या संप्रदायाच्या आचार्य तुकोबरायांचा उदाहरण याच्याकरता पर्याप्त आहे. हयात नसताना गुरुसंबंध, अशा अनेक लोकांचे गुरुसंबंध आहेत. समष्टी वायुमंडलामध्ये हे गुरु मार्गदर्शक तत्व अनेक रूपानं विराजमान होऊ शकतं, प्रगट होऊ शकतं.
दृष्टांत पद्धतीनं सुद्धा स्वप्नातली दृष्टांत स्वप्न पद्धतीतून तो फोर्सची गुप्त शक्ती आपल्याकडे येऊ शकते. जागृतीत प्रत्यक्ष व्यवहारी देशकाल परिस्थितीच्या मर्यादा ठेवूनही तो संबंध होऊ शकतो. आणि अदृश्य रूपानं सुद्धा हा संबंध होऊ शकतो, ज्याच्यामध्ये कोण शक्ती मदत करते कळत नाही. जसं ईश्वर तत्व व्यापक आहे, त्याच्याबरोबरच ह्या सृष्टीमध्ये भगवंताकडं नेण्याकरता हे गुरुतत्वसुद्धा व्यापक आहे. आपण जो मंगलाचरणाचा श्लोक म्हणतो, देवसर्गातल्या एका देवाचं काम तरी मर्यादित आहे, तिन्ही देवांचा स्पर्श त्या गुरुतत्वाच्या मुद्द्याला केला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, पार 100% लोकांचा पाठ आहे असलो. गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म. 4 उपाध्या दिल्या, ब्रह्मा विष्णू महेश आणि परब्रह्म. या सगळ्यांच्या बरोबर असणार, तस्मै त्याप्रमाणे श्री गुरवे नमः. या तिन्ही तत्वांच्या बरोबरीनं असणारं या गुरुतत्वाला मी नमस्कार करतो. तात्विकदृष्ट्या पहिला श्लोक आपण जो म्हणतो की ते सद्गुरुतत्व कसं आहे, तर ब्रह्मानंदम परमसुखदम, परमसुख देणारं. आणि तत्वमस्यादि लक्ष्यम, तत्वमसी या तत्वबोधाचे लक्ष असणार. हे सगळं तात्विक वर्णन आहे ब्रह्मानंदापासून. एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरूं तन्नमामि. हे 2 मंगलाचरणं आपण आपल्या रोजच्या पूजेमध्ये सुद्धा म्हणतो, प्रवचनाच्या वेळेला सुद्धा म्हणतो. ते 2 पद्धतीनं या गुरुतत्वाचं वर्णन आपल्या मंगलाचरणात या 2 प्रसिद्ध श्लोकातून आपल्यामध्ये रूढ आहे. तेव्हा भरपूर चिंतन या 2 मंगलाचरणाच्या श्लोकात होऊ शकतं. अनुपमेय चिंतन आहे, भरपूर चिंतन आहे. देवसर्गातलं तत्वसर्गातलं सगळ्या पद्धतीचं गुरुवर्णन याच्यामध्ये आहे. तर त्या श्लोकांवर आपल्याला बांधून भाष्य नाही करायचं. गुरुपौर्णिमेचं मुक्त चिंतनाचा वेळ असल्यामुळं त्याच्यातलं अक्षरनाक्षर सोडवण्याकरता प्रयत्न करायचा असं नाही, फक्त थोडक्यात तुम्हाला तो मी संकेत केला, लक्षात घ्या. तेव्हा असं हे गुरुतत्व, या गुरुतत्वाच्या छटा त्या उपनिषदा त्या ह्याच्यात धर्मशास्त्रात एक पत्नी नात्याचा संबंध आहे. तो 6 प्रकारचे नाते पत्नी एकाच वेळेला सांभाळते. तर गुरु तर किती नाते सांभाळतो याला असं शब्दाच्या मर्यादेत बसवणंच अवघड आहे. म्हणून तर त्यांचं स्वरूप म्हणून ब्रह्मानंदम आणि त्यांचं कार्य म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. सृष्टीच्या सर्व नियोजनाचं जे सूत्र आहे, पालनकर्ता, स्थितीकर्ता आणि संहारकर्ता, या 3 देवता प्रसिद्ध आहेत. तर याप्रमाणे जीवनाशी संपूर्ण शेवटपर्यंत निगडीत असणारा या 3 देवतेच्या रूपानं गुरुचं वर्णन केलं आहे. आणि व्यापकतेच्या दृष्टीनं ब्रह्माचं वर्णन, एकाच श्लोकात 4 उपमा दिल्या, ब्रह्मा विष्णू महेश आणि परब्रह्म. या 4 उपमा दिल्या. आता याच्या बाहेर काही जायला जागाच नाही राहिली, लक्षात घ्या. तर या 4 नात्यानं गुरु आपल्याशी संबंध ठेवतात. आईवडिलाच्या पोटी जन्माला आल्यावर सुद्धा आपल्या सनातन धर्मामध्ये
मौंज म्हणजे दुसरा जन्म मानतात, म्हणून द्विज म्हणतात, दुसरा जन्म. हा काही शारीरिकदृष्ट्या योनीतून निर्माण होणारा जन्म नाही आहे. म्हणजे गुरु ब्रह्मा करता सांगतोय तुम्हाला, तपशिलाचा तर्क लावायचं कारण नाही, पण ते आपल्या साधनेला जन्म देतात, आपल्या साधकीय कायेला जन्म देतात. ही जी स्थूल काया आहे याच्यावर काही अवलंबून नाही. तर जी साधकीय काया जी आहे ती तयार करतात. सूक्ष्मदेहाचं काही मटेरियल परमात्म्याने दिलं आहे, पण त्या सूक्ष्मदेहाच्या मटेरियलला आकार सद्गुरू देतात, साधकीय आकार सद्गुरू देतात. कुंभार माती तयार करत नाही, पण मातीला आकार देतो. तसं आपल्यामध्ये सूक्ष्मदेहाचं अंतःकरण परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे, पण त्या अंतःकरणाला साधकीय आकार द्यायचं काम सद्गुरू करतात. मग कधी गोल फिरवून, कधी त्याला थापटणं मारून, वेगवेगळ्या पद्धतीनं, अनुशासन पद्धतीनं, शिक्षा पद्धतीनं, दीक्षा पद्धतीनं, विविध प्रकारानं हे या साधकाला आकार देत असतात. या आकारामध्ये त्या व्यापक चैतन्याचा भाग असतो, पण साधक नावाच्या आकाराचा एक वेगळा भाव असतो. जसं महाकाश आणि घटाकाश आणि मठाकाश हे बाह्य उपाधीमुळं नावं तयार झाले, तत्वतः आकाश एकच आहे. तर व्यापक वस्तू उपयोगात आणायची असली की तिला ससीम करावी लागते. पाणी प्यायचं असलं तर वंदुळीत घ्यावं लागतं, नळातून घ्यावं लागतं, मडक्यातून घ्यावं लागतं, तांब्यातून घ्यावं लागतं. तसं जीवन उपयोगी आणण्याकरता त्याला हे बाह्य आवरण तयार करावं लागतं. आणि हे आवरण तयार करणारा गुरु परमार्थामध्ये अति अनिवार्य आहे. काही तार्किक लोक गुरुची आवश्यकता नाही म्हणणारे आहेत, आणि काही विचारवान उदार लोकांनी या बाजारातून लोकांना काढण्याकरता गुरुची गरज नाही असं काही संत म्हणणे, पण त्याचा अर्थ वेगळा लावला गेला. रामसुखदासजी महाराजांनी गुरुच्या बद्दल अशी थोडीशी चर्चा केली, पण त्यातला हेतू फार चांगला होता, पण लोक कळू शकले नाही, त्याचा वेगळा अर्थ लावतात. पण आपल्या सनातन परंपरेमध्ये गुरुची उपेक्षा करणारा सनातन परंपरेत एकही संप्रदाय नाही, अनावश्यकता मानणारा संप्रदाय नाही. त्या संप्रदायाच्या कक्षेत नसणाऱ्याने कोणी काही म्हणलं तर त्याच्यावर किती वेळ द्यायचा आणि किती खंडन मंडन करायचं. आजच्या पर्व काळात तरी ते असंयुक्तिक आहे. तेव्हा सर्व सनातन धर्माच्या परंपरेमध्ये ही गुरुची महिमा स्वीकार केलेली आहे. आता आपल्या मनामध्ये करण्याबद्दल, गुरु मानण्याबद्दल बरेच विकल्प असतात. त्यातला तो सुरुवातीला मी जो प्रगट केला ना, अशा द्वंद्वामध्ये असतात. तर काही लोक प्रवचनाला आलेले त्यांचे दीक्षा गुरु वेगळे असतात,
आणि त्यामुळं शिक्षा देणाऱ्याकडं गुरुभाव होत नाही. आपले गुरु वेगळे आहेत. शिक्षा गुरु, दीक्षा गुरु. महाराज आमच्या काही आखाड्यांच्या साधनेमध्ये तर मूळ दीक्षा घेताना 4-4, 5-5 गुरु असतात. त्याचे कारण वेगवेगळे आहेत, ते सांगत नाही सगळे. तर हे सगळे भ्रम असतात बरं का. मूळ मुद्दा आपल्याला ज्याच्या ज्याच्यामुळं घडवलं जातं त्या सगळ्यांचा आदर आज करा. आपल्या जीवनात ज्या कोणी आपल्याला तयार करण्याकरता या गतिमान जीवनामध्ये ते मडकं सारखं त्या चाकावर फिरत असतं, तसं हे कालचक्रावर आपलं जीवन फिरतंय गरगर गरगर गरगर. आणि त्याला आकार देण्याकरता ही साधकी आकार देण्याकरता या गुरुतत्वाची आवश्यकता आहे. तर आपण सगळ्यांनी आज त्या तत्वाबद्दल आदर करायचा म्हणजे काय, तर असणारे संदेह काढून मान्यता, याला आदर म्हणतात. संदेह मिश्रित मान्यता दिखाऊ आहे, तो खरा आदर नाही. तर श्रद्धेपेक्षाही संदेहरहित श्रद्धा. श्रद्धेचे दोन्ही प्रकार आपल्यामध्ये, संदेहसहित श्रद्धा आणि संदेहरहित श्रद्धा. संदेहरहित श्रद्धा विश्वासात परिणित होते. तुकोबरायांनी संतांच्या चरणावर विश्वास प्रगट केला. संतांची ये पायी हा माझा विश्वास. आणि त्या विश्वासातून मग सर्व भावे दास झालो आहे. पण हा विश्वास कधी होईल, तर या धारणेत होईल, तेच माझी हित करीती सगळं. आणि त्या हितामध्ये ते काय करतील, जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्या पद्धतीनं देव आपल्यावर कृपा करील असं हितैषी आकार आपल्या स्वतःच्या जीवनाला देतात. तेव्हा आणि हा आकार देत असताना पडेल कमी तिथं शक्ती देतात. लागलिया मज वाढतील कळी. ही शक्ती कधी प्रगट रूपानं कधी अप्रगट रूपानं असते. संकल्पामध्ये अप्रगट शक्ती असते. जसजशी तुमची संबंधांची घनीभूतता होईल आणि गुरुतत्वांमध्ये अनुभवाची व्यापकता होईल, त्यामध्ये बाह्यांगापेक्षाही अंतरंग रूपाने हा कृपास्रोताचा अनुभव येतो. म्हणजे बालकावस्थेत पंते हाती धरली पाटी, पाटी हातात घेऊन शिकवलं तर ते बालका करताय. तेव्हा दोन बालक उदाहरणाचेच हे मुद्दे आहेत. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, हे दोन दृष्टांत. आणि तिसरा दृष्टांत दिला संतत्वाबद्दलचा, गुरुतत्वाबद्दल. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. हे बालक अवस्थेकरता नाही आहे. जन शब्द आला. हे तीन शब्द वेगवेगळे लक्षात घ्या. दोन ठिकाणी बालक शब्द आणि एक ठिकाणी जन शब्द आले. त्या बुडता हे जन न देखवे डोळा. नावीच्या दृष्टांतात तो जन शब्द आलेला आहे. संत समष्टी कार्यामध्ये तो जन शब्द आलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि पहिल्या दोन दृष्टांतामध्ये बालक शब्द आलेला आहे. बालकाचे साठी पंते हाती धरली पाटी. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी.
आणि मग त्यावेळेला जसं आई मुलाला पचेल असा घास तोंडात घालते, आपल्या स्वतःच्या जेवणाची मात्रेचा वापर नाही करत, याचे 1/4 घास करून 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 ती मुलाला भरवत असते. स्वतः जेवत असताना जेवढा घास असतो त्या मुलाला भरवताना त्याच्या 1/4 असतो. तर माता जाणून त्याची परिस्थिती ओळखून पाऊल घाली, बालकाचे चाली. तिथेही बालकाचा दृष्टांत आहे. आणि हा नावेचा दृष्टांत तर फारच मजेशीर आहे. याचा तपशील जर आपण काढला तर विलक्षण आहे. तुमच्याकरता पाणी स्वतः पाण्यात राहते, म्हणजे लाकडाला तरायची तर गरज नाही अशा अर्थाने अर्थ पुष्कळ लोक करत असतात. सतरती लोकांस्तार आहे. पण तुम्हाला पाण्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही आणि स्वतः पाण्यात राहायचं, मी अशा अर्थाने त्याचा विचार. जनासाठी उदकी ठाव, आणि त्या उदकी ठावातून तुम्हाला उदकाचा स्पर्श होऊ न देता, भवरोगाचा धक्का न लागू देता, हा भवसागर पार करण्याकरता ती नाव मदत करते. तेव्हा असे हे संतत्वाबद्दलचा अभंग आहे. तैसे संत जगी शब्द आलाय. तेव्हा संतत्वाचे जसे हे अँगल आहेत वेगवेगळे, तसेच गुरुत्वाचे खूप अँगल आहेत. समष्टी लोकांमध्ये एकाच अंगानं तुम्हाला गुरु समजले तर गुरु पुरे समजत नाही. हत्तीच्या 6 आंधळ्याच्या उदाहरण जे दिलं आहे पंचकर्णामध्ये, ज्याच्या हाताला जो अवयव आला तसा हत्तीचं स्वरूप ते वर्णन करतात. अशीच गोष्ट गुरुच्या बाबतीत समष्टी लोकांकडून होते. पूर्णतम गुरुचं ज्ञान या प्रत्येक पौर्णिमेला असं अनेक वर्ष जरी चिंतन करत राहिलं तरी पूर्णतम ज्ञान प्रगट होईल का नाही शंका आहे. पूर्णतम अनुभव होऊ शकतो, पूर्णतम वर्णन होणं अवघड आहे. गुरुची खरी कृपा झाल्यावर पूर्णतम अनुभव होऊ शकतो, पण पूर्णतम वर्णन होऊ शकत नाही. मुखस्वादनवत सारखा तो अनुभव आहे. त्यामुळे अनुभव होऊ शकतो पूर्णतम कृपा झाल्यावर, पण वर्णन अवघड आहे. आणि आता आपण चिंतन वर्णनाच्या माध्यमातून करतो, त्यामुळे ते पूर्ण अंगानं चिंतन होईल असा भाग नाही आहे. पण त्यातले त्यात आपल्याला हे चिंतन जसं करता येईल तसं करायचं. तर यामध्ये हा जो मी आदर सांगितला, पूजा विधान उपेक्षित केलं नाही, पण आंतरपूजा विधान आहे संदेहरहित, अविचल असा विश्वासयुक्त आदर. तर हा पूजेचा खरा अंतरंग भाग आहे. आणि तोच समजून घेण्याकरता ह्या पुन्हा पुन्हा प्रवचनांची गरज आहे. आणि तो प्राण आहे पूजेचा. पदार्थ हे प्राण नाहीत. पदार्थ इंद्रियासारखे आहेत. श्वास घेणारं नाक हे त्या श्वास घेण्याचं कारण दिसतं, पण प्राणशक्ती त्या नाक म्हणजे प्राणशक्ती नाही. तसं पूजा म्हणजे गुरुपूजेचं प्राण नाही, सामुग्रीद्वारा केली जाणारी पूजा. उपेक्षा नाही, त्याचं निमित्त कारण म्हणून ती गरजेची आहे. श्वास घ्यायला नाक लागतंच,
पण श्वास घेण्याचं प्रधान साधन नाक म्हणजे श्वास एवढं नाही. तर एक साकार आहे, एक निराकार आहे. तर तुम्ही साकार पूजा करणार आहे सनातन पद्धतीनं, गुरु सांगतील, पूजेची पूजा, पादुकांची पूजा होईल, तुम्ही आरती कराल, प्रसाद घ्याल, हे सगळं ठीक आहे. आधीचं चिंतनापेक्षा हे चिंतन का करायचं, तर या पूजेचा अंतरप्राण याच्यावर चिंतन. आणि म्हणून ते चिंतन करणारी शक्ती ही तत्वस्पर्श असल्याशिवाय चिंतन करू शकत नाही, आणि तत्व जिज्ञासू असल्याशिवाय ते श्रोता ऐकू पण शकत नाही. तत्वस्पर्श आणि तत्व जिज्ञासा, तर शिष्यामध्ये कमीत कमी तत्व जिज्ञासा आवश्यक आहे. या पूजेचं जे तत्व आहे, या पूजा तत्वाचं जिज्ञासा आवश्यक आहे. आणि गुरुपदावर कमीत कमी तो असावा. त्याचा तपशील, जात, उंची, वय हे सगळं गौण आहे पूजेच्या सामुग्रीसारखं. तो तत्वस्पर्शी असावा, गुरु तत्वस्पर्शी असावा, आणि शिष्य तत्व जिज्ञासू असावा. त्यांच्याकरता प्रवचन हीच पूजा आहे. ही नंतरची पूजा जी आहे ती निमित्त म्हणून औपचारिकतेनं ठीक आहे, पण त्या प्रवचनामध्ये असा संबंधात्मक नातं जोडून जे श्रवण करतील त्यांच्याकरता ते श्रवण ही एक पूजा आहे. तपशिलाच्या पूजेबद्दल परवा मी बोललो ना, कासयाने प्रमाण दिलं होतं माऊलीने, करू कैसी राजा. तत्वता पाहिलं तर काय सगळं त्याचंच आहे, आपलं काहीच नाही, आपल्याला अस्तित्वच नाही. भगवंतानीच जल निर्माण केलं आहे. तुम्ही पादुकावर जल टाकलं, तुमचं आहे, तुम्ही निर्माण करू शकता. उतके न्हाणू तरी स्वरूपाची तुझे, तेथे देवा माझे काय वेचे. असं पूजेच्या सगळ्या गोष्टीबद्दल त्या पदामध्ये चिंतन केलं. तेव्हा ठीक आहे प्रतीक म्हणून, आणि गुरु मानत नाही असं नाही, मानून घेतात. मी तर या मान्यतेबद्दल, भरताने जसं आपला दैन्यभाव चित्रकूटच्या यात्रेत प्रगट केला होता, आणि त्याला दृष्टांत देताना महाराज रथसप्तमीच्या महिलांच्या सूर्यपूजेचा दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे रथसप्तमीला महिला सूर्याची पूजा करतात. अब्जावधी पट असणारी त्याची ती दीप्ती, त्या सूर्याची पूजा छोट्याशा वातीच्या यांनी आरती करतात त्या सूर्याची. बाहेरून पाहिलं तर काय विचार केला तर, पण भावदृष्ट्या ते करण्याचा हेतू तुमचा आदर प्रगट करणे, आणि त्यामुळं सूर्य ती मानून घेतो. करोडो ज्योतींच्या, करोडो नाही अब्जावधी खरबो अरबोवधी ज्योती जरी टाकल्या तरी सूर्याची बरोबरी होणार नाही. असा तेजपुंज सूर्य ते छोट्याशा मेणबत्तीच्या फुलवातीच्या ज्योतीची आरती तो मानून घेतो, असं आहे. तेव्हा तरी निमित्त म्हणून आपला आदर प्रगट करण्याचं बाह्यांग ते आहे, म्हणून आपण सगळं ते करतो, ते ठीक आहे. पण थोडं पुढं चला, आणि ते पुढं जात असताना ही अंतर गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यातून प्रगट होणारं तत्वस्पर्श, तत्व जिज्ञासा ठेवून ग्रहण करण्याचा जर प्रयत्न केला तर ते तत्व प्रकटीकरण जिज्ञासू पद्धतीनं आदान प्रदान होऊ शकतं. ब्रॉडकास्ट ध्वनी रेडिओने बरोबर त्या किलो सायकल्स जोडून ग्रहण केला तर रेडिओ बोलल्यासारखा वाटतो. बोलतं ब्रॉडकास्टिंग केंद्र,
आणि वाटतं बोल रेडिओ बोलल्यासारखा. फक्त हे केंद्रीकरण झाल्यामुळं ब्रॉडकास्टिंग आणि ग्रहण ग्रास्पिंग तर एवढा फरक होतो मला. तर जड रेडिओत बोलल्याचा अनुभव प्रगट झाल्यासारखं वाटतं. तसं या तत्वस्पर्शाचं तत्वजिज्ञासेनं बरोबर एकाग्र होऊन ग्रहण केलं तर गुरुच्या अनुभवासारखा भास श्रवण करताना आपल्याला होईल. जसं जड रेडिओमध्ये ते प्रत्यक्ष आवाजच ब्रॉडकास्टिंगचा प्रत्यक्ष रेडिओत येतो. उलट ब्रॉडकास्टिंग गुप्त राहतं, कुठून आलं कळत नाही, प्रगट रूपात ते रेडिओच्याच माध्यमातून प्रगट होतं. तर तसं वाणीचा आदर केला, या आदरामध्ये तात्काळ अनुभव घेण्याची शक्ती आहे. केवळ आदर केंद्रावर अनुभव होऊ शकतो आणि असा अनुभव झाला तर त्याला शक्तिपात म्हणावं, दुसरं काही नाही. योगामध्ये शक्तिपात म्हणजे काय आहे? तर ये हृदयीचे त्या हृदयी बस असं ते ग्रहण होणं. आणि त्या ग्रहण होण्यामध्ये दोघांची शक्ती आहे. ब्रॉडकास्टिंग केंद्रही निर्दोष असावं लागतं आणि ग्रास्पिंग करणारं रेडिओ पण निर्दोष असावं लागतं, तर आवाज बरोबर. रेडिओ निर्दोष असला तरी आवाज बरोबर नाही, आणि निर्दोष असला पण ब्रॉडकास्टिंग केंद्र बरोबर नसलं तरी आवाज बरोबर नाही, आणि रेडिओ सदोष असला तरी आवाज बरोबर येणार. तर या दोन्हीची समान बाजू आहे. जसं उदकाग्नी धान्य धान्याकडे पाक याच्यामध्ये तिन्हीला समान प्राधान्य आहे, तसं गुरुशिष्य अनुभवाला या समानतेची गरज आहे. आणि याला शास्त्रामध्ये आत्मप्रचिती आणि गुरुप्रचितीचं एकत्रीकरण म्हटलेलं आहे. 3 पैकी 2 प्रचिती याच्यातच आहेत. तर टक्केवारीत जर बोलायचं ठरलं तर 100 पैकी 20 ठिकाणीच आवाज क्लिअर येतो आणि उरलेल्या 80मध्ये 70% रेडिओत खराबी जास्त असते, 10%च ब्रॉडकास्टिंगमध्ये खराबी असते. 20चा विषय सोडूनच द्या बाजूला. 100 पैकी जे 20 आहेत ते बादच आहेत, पण जे 80मध्ये नातं आहे त्याच्यात सुद्धा जी गडबड आहे, त्या गडबडीमध्ये म्हणजे वन वे ट्रॅफिकनं तुम्हाला आपल्याला आत्मकेंद्रित होऊन गुरुपूजा करायची. गुरुची व्याख्या ऐकण्यात नाही गुरुपूजा करायची. गुरुपूजा करण्यामध्ये आपल्या ज्या उणीव आहेत त्या समजून घेण्यामध्ये जास्त लक्ष लावायचं. तुम्ही काही निकाल देणारे न्यायाधीश बनू नका. मग गुरु दोष नाहीत का? गुरुची चर्चा करायची का नाही? गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही चर्चा करण्याचा विषयच येत नाही. जे गुरुपौर्णिमेला आदरानं पूजा करायला आले त्यांच्याकरता या विषयाची चर्चा करण्याची आवश्यकताच नाही. मग गुरुच्या नावावर काय दंभ चालू आहे जगामध्ये, हा सगळा विषय गुरु केलेला नसेल, गुरु करण्याचा विचार असेल तर आपल्याला या दंभाच्या आहारी सापडू नये म्हणून जरूर थोडा विचार त्यावेळेला करा गुरु करण्यापूर्वी. पण गुरु तत्व स्वीकारल्यानंतर या चर्चेत वेळ घालवणं म्हणजे संदेहाला घुसायला जागा देणं असा त्याचा अर्थ आहे. आणि तो जागा देणं म्हणजे आपणच आपले शत्रू होणं. आत्मेव रिपुरात्मना. तो संदेह घुसला, नुकसान कोणाचं होईल? जास्त टक्के नुकसान शिष्यांचं आहे, कमी टक्के नुकसान गुरूंचं आहे.
आणि संख्येमध्ये सुद्धा शिष्यांची संख्या जास्त का गुरूची संख्या जास्त? त्यामुळे नुकसानच्या प्रमाणामध्ये सुद्धा शिष्याचं नुकसान जास्त का गुरूंचं जास्त? झालं तर किती नुकसान होईल, किती प्रमाण आहे? सरासरी 1% सुद्धा गुरुपदावर असणारे लोक नाहीत. जे परमार्थिक संख्या आहे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्या 1% सुद्धा नाही. म्हणजे जर दोष झाला, नुकसान झालं तर कोणाचं जास्त होईल? संदेह आपल्यात घुसू दिला तर नुकसान कोणाचं जास्त होईल? तर तुमचं नुकसान जास्त होणार आहे. म्हणून या संदेहाला घुसू न देणं हा एक पूजेचा पहिला प्रारंभिक महत्त्वाचा विधी आहे. म्हणून ज्यांनी ते घुसू दिला नाही ना, त्यांनी आपला अनुभव वर्णन केला. संदेहाच्या तुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. हा संदेह ज्यांनी घुसू दिला नाही त्यांचा अनुभव असं वर्णन करतो. संदेहाच्या तुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. तेव्हा काळजी काय घ्यायची? तर गुरुच्या नात्यामध्ये वन वे ट्रॅफिकचा रस्ता आहे. संदेह न करण्याला तुम्ही जबाबदार आहात. संदेह असलेला खरा का खोटा हा सुद्धा मुद्दा 2 नंबरचा. लक्षात घ्या. खरा का खोटा हा निर्णय करण्याचा साधकाचा प्रश्न नाही, संदेहच घुसू न देण्यामध्ये आपला फायदा आहे, एवढं लक्षात घ्या. हा एकदा संदेह घुसला, दुधात मीठ टाकलं तर मिठाचं नुकसान का दुधाचं नुकसान? संदेह मिठासारखा आहे. ते मिठाला काही फरक पडत नाही. फरक पडायचा आहे तो दुधात. लक्षात घ्या. तसं तुमचं मन संदेहानं जर गढूळ केलं, आमच्या जीवनामध्ये अनेक लोकांनी सगळ्या गुरुतत्वाच्या जीवनात सापडतं, ते आमच्याकडेही सापडतं. संदेहानं स्वतःचं नुकसान करून घेणारा वर्ग भरपूर आहे आमच्याकडं. त्यांचंच मन या संदेहामुळं दुरावतात आणि आपल्या हातानं आपल्या पायावर दगड टाकून देतात. हे लक्षात घ्या. तेव्हा या क्रमात असणाऱ्यांनी पहिलं काही करायचं असेल तर आपल्या संदेह शक्तीला गुरुसंबंधाची स्वीकार करताना रोकायचं आहे. ही संदेह शक्ती हे अशुद्ध बुद्धीचं लक्षण आहे. म्हणून तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ पाव. पूर्वतयारी सांगितले, शुद्ध करून या चित्त. भावे गावे गीत पण शुद्ध करून या चित्त. तसं गुरुवर्णन करावं पण शुद्ध चित्ताने. अशुद्ध चित्त ठेवलं की त्यात ते संदेहरूपी मिठाचा खडा पडणार आणि ते दूध कधी नासेल याला पत्ता लागणार नाही. लक्षात घ्या. आणि तो खडा पडल्यावर नुकसान गुरुचं होत नाही, नुकसान तुमचं होतं. गाईचं येताना दूध नासलंय, अपवाद 100त एखाद्या गाईला आजार झाला तर येताना दूध नासेल, अपवाद. पण 99% गाय दूध देताना निर्दोषच देते. नासतं कधी नंतर. कोणामुळं? आपण कधी कधी ते योग्य हवामानात ठेवत नाही, योग्य भांडे घासत नाही, किंवा असं मिठासारखा पदार्थ त्याच्यात पडतो. या कारणानं ते नासतं. किंवा तात्काळ वापर न केल्यामुळं नासतं. गुरुकृपेचा तात्काळ वापर न केला तरी नासेल बरं का, लक्षात घ्या. तर हे नासण्याची जशी कारण आहे दूध नासण्याची,
तर गुरुकृपेच्या स्रोतामध्ये अवरोध निर्माण करण्याची कारणं आहेत आणि त्यात मिठाची जागा म्हणजे संदेह. ती संदेहरूपी गाठ हृदयात बसते. विद्यते हृदय ग्रंथी. संदेह घुसतो मन आणि बुद्धीतून, पण स्थायी निवास करतो हृदयात, म्हणून याला हृदयग्रंथी म्हणतात. विद्यते हृदयग्रंथी. तेव्हा आत जाताना कोण्याही मार्गाने जातो, पण बाहेर निघताना नुसतं मनावर संस्कार करून निघत नाही, बुद्धीवर संस्कार करूनही निघत नाही. तो संदेह इतका आत बसलेला असतो हृदयात जाऊन, म्हणून गेल्यावर काढणं अवघड आहे, जाऊ न देण्याचा जास्त लाभ आहे. फार अशक्य नाही गेल्यावर सुद्धा काढणं, पण अतिशय अवघड आहे. त्या त्रिपुरासुरासारखा त्रिपुरासुर जसा 3 पुरामध्ये हिंडत होता की नाही, तसा हा संदेह सुरुवातीला मनात घुसतो, नंतर बुद्धीत जातो, नंतर चित्तात जातो, शेवटी हृदयात जाऊन बसतो. म्हणून त्या कामाला सुद्धा हृच्छया असं नाव दिले. त्रिपुरासुराचा उद्धार करताना कामविकाराचं उदाहरण सांगताना डोंगरे महाराज त्याला सांगायचे हृच्छया. हृदी शेते इति हृच्छया. त्याचं एक स्वरूप हृदयात झोपलेलं असतं आणि मग ते काम कधी प्रगट होईल आणि कधी शांत होईल आणि कधी आपल्याला भ्रमात ठेवील. कधी मनाच्या लेवलवर प्रगट असतो, कधी बुद्धीच्या लेवलवर, कधी शरीराच्या लेवलवर प्रगट असतो आणि अप्रगट वेळेला तो नाहीसा होत नसतो आणि तिथंच आपण भ्रमात पडतो. महिनाभर मनात कामाचे विचार आले नाही की आम्ही काम जिंकलं असं समजतो. तो हृदयात जाऊन झोपतो वातावरण पाहून आणि पुन्हा वातावरण मिळालं. आम्ही त्याला उदाहरण देतो, या पावसाळ्यात या गोगलगाई किंवा ते वाणी नसते ना, त्या वाणीने प्रगट होतात आणि त्यांच्यामध्ये अशी एक कला आहे, स्वतःला संरक्षक म्हणून. बाह्य कवच पक्क असतं, आत नाजूक असतात. धक्का लावला की ते पैशासारखं, त्याला पैसा म्हणतात लहानपण. पूर्वी ते गोल पैसे असायचे त्यामुळं नाव पडलं की ती वाणीन स्वतःभोवती असं पक्क आवळून घेते. आवळून घेतलेलं असताना तिची क्षमता खूप वाढते बरं का. ते असं फेकलं तर त्याला काही होत नाही, पण ती चालते केव्हा अंदाज काढते. आपलं सगळं संकट गेलं का मग परत हलके चालायला सुरुवात करते. तेवढ्यात जर डबल कोणी धक्का लावला परत स्वतः देवा. तर हे विकार जे आहेत ना, हे आपल्या शरीरात त्या वाणीनीसारखे असतात. म्हणून विकार नाश फार अवघड. विकार कंट्रोल सोपा आहे, पण विकार नाश अवघड आहे. त्याची विशेष कृपा झाल्याशिवाय या विकारातून सुटका अवघड आहे. म्हणून तर तुलसीदासांनी त्या शिवचरित्राच्या कामप्रकरणामध्ये म्हटलं, किती वेडं करून सोडलं होतं सगळ्या जगाला. आणि त्याच्यात मग एक वाक्य टाकलं की ज्याच्यावर रघुनाथाची विशेष कृपा होईल तोच या मायेच्या ताडाख्यातून वाचू शकतो. जय राखे रघुवीर. तसं हे विकार, तसं याच्यामध्ये हे सगळे जे विकाराचा प्रभाव आपल्यावर तात्पुरता कमी जास्त होतो आणि त्याच्यावरून आपण जो भ्रमात पडतो ना, आणि त्या भ्रमामध्येच कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपला आपण सुद्धा परमार्थ करायला सफल आहे. जसं त्या भ्रमातच बरं का की एक 8-15 दिवस वायुमंडळाची साथ मिळते, पदार्थाची साथ मिळते, थोडी प्रारब्धाची, आणि विकाररहित थोडंसं जीवन झाल्याचा भास होतो. आणि तो म्हणतो काय आपलं आपण सुद्धा करू शकतो. हे जो भ्रम होतो ना त्याच्यामुळं होतं. तर विकार दाबू शकतो स्वजीवावर, विकार नाश करू शकत. साधकीय आकार देणं त्याला म्हणतात की ईश्वराने सहज निर्मित केलेली जी प्रवृत्ती आहे, भगवंताने 2 बाजू दिल्यात. एक
भक्तीचा अधिकार आणि दुसरं माया. तर ह्या मायेने एक सहज स्थिती, जगताकर्षण ही सहज स्थिती ठेवलेली आहे. पण ठरवलं तर नर करणी करे तू नरका नारायण हो जाय. ठरवलं तर हा अधिकार देऊन ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये पहिलं तुम्ही ठरवावं लागतं, मग तुमच्याकरता गुरुनी ठरवावं लागतं. हे दोघांचे ठरवणं एकत्र आले की काम पुरं झालं. लक्षात घ्या, तुमच्या ठरवण्याने होणार नाही. केवळ कदाचित अपवादात्मक पूर्वसंबंध असेल, ऋणानुबंध असेल, पूर्वसाधना असेल, तर तुम्ही न ठरवता सुद्धा गुरु कृपा करून तुम्हाला बदलू शकतात. पण ते सुद्धा जनरल नियम नाही. जनरल नियमामध्ये जसं देवाचा कायदा आहे ना, घेशी तेव्हा देशी, तुमच्या ठरवण्याचं पाहूनच तुमच्यावर कृपा होते. 90% कृपा ही तुमच्या ठरवण्यावर मग गुरुचं देवाचं ठरवणं होतं. आणि अपवाद वेळेला पूर्व ऋणानुबंध असल्यामुळं तुम्ही न ठरवता सुद्धा तुमच्यावर कृपा होते. अशा घटना घडतात. असं आहे. पण जनरल नियम तसा नाही. जनरल नियम या दोन ठरवण्यावर अवलंबून आहे. पहिलं तुम्ही ठरवायचं आणि मग तुमच्या ठरवण्याची मात्रेला परीक्षा लावून मग गुरु ठरवतात. आणि जेव्हा गुरुचे ठरावाची सही होते ना, तेव्हा वर मंजूर होतं. शिफारसपत्र ज्याला म्हणतात ना, काही काही अर्जाला आपल्या सहीचा अर्ज लागतो आणि शिफारस लागते. जसं काही तालुक्याच्या कामात तुमचा अर्ज आणि पंचायतीची शिफारस लागते आणि मग ते वरचे तालुकावाले मंजूर करतात. तर तसं देवाच्याकडं या भवसागर तारून नेण्याचा जो अर्ज पार होणार आहे, तो एकट्या तुमच्या अर्जावर नाही, त्याच्यावर गुरुरूपानं जे तुमचे कोणी असतील त्यांची शिफारस पाहिजे. ती फार महत्त्वाची आहे. आणि ते शिफारसीवाल्याचं वजन पाहतात. संताने सरता केलो तैशा परिचय आहे ना, ही शिफारस करणारा मोठा जर असला नारदासारखा, तर वाल्यासारखा पापीचा अर्जसुद्धा मंजूर. संताने सरता केलो तैशा परी. चंदनाने बोरी व्यापियेल्या. पण शेवटी तुमचा अर्ज लागतो. एवढा वाल्या पापी होता तरी भोंड जिरवल्यावर अर्ज केला नारदांकडं, मला आता वाचवा या पापाचं. हा अर्ज आहे. स्वतःची स्वतः उद्धार करण्याची ताकद नव्हती, पण नारदांनी गेलेल्या घटनेचा परिणाम उद्धार करण्याची इच्छा झाली आणि हा अर्ज आहे. म्हणून मी आपल्याला तत्वजिज्ञासू वृत्तीनं श्रवण म्हटलं. तत्वस्पर्शी विवेचन गुरुच्या तोंडून आणि तत्वजिज्ञासू वृत्तीनं श्रवण, हा पूजाविधी आहे महाराज. कासयाने पूजा करू केसी राजा, त्याचं उत्तर सांगतोय मी. ही तत्वजिज्ञासू वृत्तीनं गुरुपदेशाचं श्रवण हे पूजेचं विधी आहे. लक्षात घ्या. तर या वृत्तीमध्ये पूजा सामग्री काय, तर या वृत्तीतला अंतरंग भाग म्हणजे एक एक वचन महाराज वेदा इतकं श्रेष्ठ मानावं. सनातन धर्माची वेदावर जेवढी श्रद्धा आहे, तशा वृत्तीनं गुरुवचनाकडं पाहावं. आम्ही आमच्या बुद्धीचा सेन्सर लावतो त्या गुरुवचनाच्या याला. म्हणून तर आम्ही स्वतः प्रामाण्यवादी जे म्हणतो लोकांना, ते सांगितलेल्यामध्ये सुद्धा आपला सेन्सर लावतात. अहो महाराजांचं सांगायचंच काम आहे, जमत तेवढं करावं, सगळं कुठं आपल्याला जमत असतं का? हा सेन्सर असतो स्वतःचा. आणि हा सेन्सर आहे तोपर्यंत पूजा सामुग्री तुमची बरोबर नाही. पूजा सामुग्रीतली शुद्धता काय, तर आपल्या मताचा सेन्सर काढा. आपल्या या पुस्तकात शेवटच्या याच्यात आहे स्वमती
काढून हे करा, गुरुवचन ऐका, असं आपल्या आत्ता नवीन जे प्रकाशित गुरुपौर्णिमेचं पुस्तक झालेलं आहे, 91 सालाचे खेटून 5 सालाचे प्रवचनं त्यात आलेले आहेत. तसं 20 साल हे चालूच आहेत, पण 20 वर्ष 22 वर्ष, पण त्यातल्या 5 वर्षाचे गुरुपौर्णिमेचे विषय त्यात आले. त्यातल्या शेवटच्या प्रवचनातसुद्धा हा विषय आलेला आहे. फक्त मी आत्ता सांगितलं त्या भाषेत असेल असं नाही, प्रत्येक वेळेची भाषा निराळी, पण हेडिंग तेच, हे लक्षात घ्या. तर तुमची सामुग्री काय, पुजाऱ्याच्या पूजेचा विधी काय, तर तत्वजिज्ञासू दृष्टीनं श्रवण, आणि त्या श्रवणातली सामुग्री काय, तर जसं दुधात मिठाचा खडा नसावा तसं संदेह नसावा आणि स्वतःच्या बुद्धीचा सेन्सॉर नसावा. 2 गोष्टी लक्षात घ्या. स्वतःच्या बुद्धीचा सेन्सॉर नको गुरुवचनात, आणि संदेह नको. काही अजून तिसरा टप्पा, स्वतःचा सेन्सॉर लावत नाहीत आणि संदेह पण करत नाहीत, पण ते तुलना करत बसतात, याच्यात शास्त्राचं हे प्रमाण आहे का, हे प्रमाणाला जुळतं आहे का, हा सुद्धा एक प्रतिबंध आहे. स्वतःला कोणीतरी अर्धशास्त्र मान्यतेच्या आधारावर ते अशा प्रकारचं जोडत असतात. जनरल कीर्तन तुम्ही करताना, जनरल उपदेश करताना शास्त्रप्रमाणयुक्त असावा, हे बरोबर. मग गुरुवचनाला शास्त्रप्रमाण बरोबर का, गुरुवचन असेल तेच शास्त्रप्रमाण. भरताच्या चरित्रामध्ये वशिष्ठांनी भरत वागण्याचं वर्णन असं केलं की भरत शास्त्राप्रमाणे बोलतो असं नाही, भरत बोलेल ते शास्त्र होतं. तसं आपल्या जीवनाकरता गुरु बोलेल ते शास्त्र आहे. म्हणून तुलना करण्याचा मूर्खपणा पण करू नका, बुद्धीचा सेन्सॉर लावू नका, संदेह करू नका, आणि काही अर्धवट शास्त्रज्ञानाच्या आधारावर त्या गुरुवचनाची शास्त्राशी तुलना करायची तुमची ड्युटी नाही आहे. ती राहीत एखाद्या अधिकारी माणसाने, आता एखादा आचार्य तुम्ही पुस्तक दिलं, त्यांनी तुलना केली तर तो त्याचा अधिकार आहे. आपलं पुस्तक वाचायला दिलं तो आचार्य आहे, योग्य अयोग्य कळण्याच्या हेतून वाचायला दिलं, आणि मग त्यांनी जर तुलना केली ना, प्रमाणं कमी आहेत किंवा हे प्रमाणाच्या विरुद्ध आहेत, अपशब्द वाटतात, तर ते त्याला क्षम्य आहे. गुरुशिष्य नात्याच्या प्रवचनामध्ये, शिष्याच्या पूजेमध्ये अशा प्रकारची गुरुवचनाची तुलना हा सुद्धा एक अपराध आहे. जसे नामाचे 10 अपराध आहेत ना, तसे हे अपराध आहेत, लक्षात द्या. संदेह नसावा, आपल्या बुद्धीचा सेन्सॉर नसावा, म्हणजे परीक्षण केंद्र सेन्सॉर, आणि गुरुवचनाची कशाही बरोबर तुलना स्वतः करणं म्हणजे आपण गुरुपेक्षा शहाणे समजण्यातला एक प्रकार आहे. तुलना करण्याचा अधिकार एका विशिष्ट लेव्हलनंतर आहे आचार्यांना, त्यांनी तुलना केली तर शोभतं. आजकाल बरेच श्रोते अधिकार नसताना तुलना करत राहतात, कधी कधी शास्त्राशी करतात, कधी दुसऱ्या गुरुशी करतात. ते तर असं म्हणत होते आणि हे असं म्हणत होते. ही तुलनेचे अंग आहेत बरं का, वेगवेगळे. काही पुस्तकाच्या वचनाशी तुलना करतात, ग्रंथाच्या वचन, आणि काही दुसऱ्या व्यक्तीची या बोलण्याशी तुलना करतात, आणि ही तुलना आपल्या पूजेमध्ये प्रतिबंध करते. म्हणून जिज्ञासू वृत्तीचं आजचं श्रवण, याच्यात 3 गोष्टी घुसता कामा नये. संदेह घुसता कामा नये, स्वतःच्या बुद्धीचा सेन्सॉर लावता कामा नये, आणि तुलनेचे 2 अंग, शास्त्र शब्दाशी गुरुवचनाची तुलना करू नये, आणि गुरुतुल्य दुसऱ्या व्यक्तीच्या वचनाशी सुद्धा गुरुच्या वचनाची तुलना करू नये. एकूण 4 झाले, पण मुख्य 3, एकात पोट भाग 2 झाले. तर ही तुलना करू नका, हा अपराध आहे. जसं सेवा अपराध, नामापराध वेगवेगळे आहेत. वैष्णवामध्ये सेवा अपराध तर 64 सांगितलेले आहेत, नामापराध 10 सांगितलेले आहेत.
तसं हे गुरुनिष्ठा अपराध करू नका आणि निष्ठेनं तुम्ही हे श्रवण ग्रहण करा. तात्काळ फलश्रुती, जशी ध्यानाची फलश्रुती तात्काळ, तसं गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिज्ञास वृत्तीच्या श्रवणानं गुरुपूजा करताना जर त्या विधीनं केली तर फळ तात्काळ. ती कृपा ही कालनिरपेक्ष आहे, कर्णनिरपेक्ष आहे. त्यामुळं वेळ लागणार नाही. शब्द जर पकडले ना तर वेळ लागणार नाही. स्वतःला ऐकता ऐकता शोधून पहा. आपली महाराजांवरची जे गुरु महाराज ज्याचे असतील त्याच्यावरची आपली श्रद्धा कशी आहे हे ज्याचं त्याने आपापल्या पद्धतीने तो. आणि जर योग्य पूजा, अंतरंग पूजा करायची असेल तर एवढ्या गोष्टी तुमच्या याच्यातून सावधान सुटो. बुद्धीचं शहाणपणा नको गुरुवचनावर. गुरुवचनाची दुसऱ्याशी तुलना करणं हा सुद्धा एक बुद्धीचा शहाणपणाच आहे. तुलना हाही शहाणपणाच आहे. आणि स्वतःच्या बुद्धीनं तुलना, हे तुलना बुद्धीनं स्वतः प्रामाण्यवाद ही एक सुद्धा तुलनेचाच प्रकार आहे. बुद्धीनंच त्याच्यावर शिक्का मारायचा आणि बुद्धीच्या शिक्क्याला शास्त्रापेक्षा आणि गुरुपेक्षाही प्रधानत्व द्यायचं. यालाच मी स्वतः प्रामाण्यवाद म्हणतो. 80% लोक गुरुकृपेपासून वंचित राहत असतील, 70% तर या स्वतः प्रामाण्यवादाने राहतात. आणि हा स्वतः प्रामाण्यवाद हाच अहममध्ये अभिमान पैदा करतो आणि हाच आपली असुंदरता. ममता मल जरी जे आहे तसं अहंकार आणि ममता हे दोन मळ आहेत महाराज. काही लोक ममतारूपी मळानं आपली सामुग्री ममता हा अपराध आहे, प्रेम हा विधी आहे आणि ममता हा अपराध आहे. गुरुच्या बाबतीत बरं का लक्षात घ्या. गुरुवर शुद्ध प्रेम करा. ममता कधी कधी गुरुला शिकवायला लावते. ती ममता लोक काय म्हणतील म्हणून गुरुने असं करू नये. हे काही प्रेम नाही बरं का. दिसायला प्रेम आहे, असायला प्रेम नाही. नाही आमचं काय लोक नावं ठेवू नये म्हणून. अरे म्हणजे तू त्यांच्यापेक्षा मोहानं कुठंतरी चुकतोयस. आपण अधिकारी बनतो आणि यांनी असं करू नये असं गुरुवर व्यवहारामध्ये असं वाटणारे ना अशा घटना घडणारे पुष्कळ लोक आहेत गुरु शिष्यांमध्ये. काही व्यवहारी शिक्षण भरपूर असतं, गुरु साधे भोळे असतात, त्याला गुरुचे गुरु होऊन शिकवायला जातात. महाराज हे असं करणं बरोबर नाही, हे असं नाही व्हायला पाहिजे, त्याने असं नाही करायला पाहिजे. हा सुद्धा अपराध आहे बरं का. हा ममतायुक्त अपराध आहे. वरून दिसायला नाही बा आमची कळकळ आहे. अरे ही कळकळ नाही, ही ममतेतला मोह आहे. ही कळकळ नाही. आणि त्याला एक काल्पनिक बॉर्डर असते. कोणती? लोकेशनीची. आपल्या महाराजांना लोकांनी नावं ठेवू नये म्हणून काही लोक आम्हाला सल्ला देतात. आता लोकांनी नावं ठेवावे का न ठेवावे, किंवा तू म्हणल्याप्रमाणे वागल्यानं लोक नावं ठेवणार नाही असं नाही आहे. तसं वागलं तर फुंकणी शेपटात घातल्यावर की काही वेळ सरळ राहील, काढली की पुन्हा वाकडी. तर जगत शेपटीसारखं आहे. असं केलं म्हणजे लोक नावं ठेवणार नाहीत हा भ्रमच काढून टाका तुम्ही. म्हणून जगाचं स्वरूप हे शेपटासारखं आहे. ते कसंही कुत्र्याच्या शेपटावर किती वेळ फुंकणी घातली ना तेवढ्या पुरतं सरळ राहील. फुंकणी काढली का परत ते वाकडं. तेव्हा हा लोकेशनीच्या अंतर्गत ममतायुक्त मोह असतो म्हणून आपण शिकवायला जातो. काही लोक म्हणतात नाही आम्ही परमार्थात काही म्हणत नाही, ते मोठे आहेत, पण व्यवहारात असं हे असं हातचा असतो लोकांचा बरं का. तर हा हातचा सुद्धा अपराध आहे गुरुनिष्ठेत.
आपल्या मनाला स्पर्शच करता कामा नये. पण लोकप्राधान्य असल्यामुळं आपल्या मनात हे सगळे स्पर्श होतात. मग आता गुरुनिष्ठेमध्ये गुरुप्राधान्य असावं का लोकप्राधान्य असावं? पण 99% लोक लोकेशनीच्या अंतर्गत असल्यामुळं लोक काय म्हणतील हा महत्त्वाचा प्रश्न असतो. लोक म्हणायचं ते म्हणणारच, लक्षात घ्या. आणि मोही लोक म्हणतात ते योग्यच म्हणतात असं थोडंच आहे. संसारी लोक, एखादा मनुष्य परमार्थ करायला लागला तर संसारी बाजूनेच निकाल देणार. तो असा आहे आणि त्याच्या घरचं असं आहे, ते तसं आहे, मग ते असंच करायला पाहिजे, हे योग्य नाही. हे सगळे रिपोर्ट जे आहेत ना, हे ममतायुक्त मोहयुक्त अपराध आहे. हा 5वा मुद्दा सांगितला मला या अपराधातला. तर गुरुसंबंध ठेवताना हे अपराध होऊ देऊ नका. कदाचित पूजा सामुग्री तुमच्याजवळ कमी असली तर चालेल, पण अपराध सामुग्री नको. एखाद्याजवळ अगदी पत्रम पुष्पम फलम तोयम देवाला आणि संतांना चालतं, पण अपराध सामुग्री चालत नाही. पूजा सामुग्री ज्याच्या त्याच्या देशकाल परिस्थितीनुसार, अधिकारानुसार, प्राप्त परिस्थितीनुसार कमी जास्त असली तर चालेल. ही जी तत्वजिज्ञासू श्रवण शक्ती आहे ना, ही थोडीफार कमी चालेल, पण अपराध नको. आपली पूजा सामुग्री आपण आंतरिक पूजेची ही सांगतोय की श्रद्धा विश्वासयुक्त जिज्ञासा आणि त्या जिज्ञासेतून श्रवण. तर या जिज्ञासेत लेव्हल थोडी कमी जास्त असली चालेल, पण अपराध नको. एखाद्या गाईचं दूध स्वाभाविक पातळ असेल, एखाद्याचं घट्ट असेल चालेल, पण वरून पाणी टाकणं हा अपराध आहे. स्वाभाविक घट्ट कमी जास्त असू शकतं, पण वरून दुधात पाणी हा अपराध आहे. दूध ते दूध आणि पाणी ते पाणी. आपण पाणी टाकतो हा घोटाळा आहे. निरसं दूध पितच नाही कधी. निरसं दूध म्हणजे निष्ठा आहे, आणि पाणी टाकणं हा अपराध आहे. असं आहे. मग सगळ्यात पुढचे मोठे अपराध म्हणजे दुधासारखं केमिकल्सच्या आधाराने करून विकणं, सगळ्यात मोठा अपराध. हा दंभच आहे. तो मी बोलत नाही, पण निदान दुधात पाणी टाकू नका. आपली जी सामुग्री आहे जिज्ञासू श्रवणाची, अगदी दाखवायची नाटकाची तुम्ही जरी करत नसलात, जरी स्वतः कमी असली तरी पण त्यात पाणी टाकू नका. हा पाणी हा अपराध आहे. अच्छा, आता कलियुगाच्या संस्कारामध्ये किती मानतात हा प्रश्नच आहे. आणि महाराज लोक वरून ते फारच हे माहिती असते हो, सफाई फार माहिती असते. कितीही कमी टाकलं ना तरी समर्थन असतं. ते कास जळू नये म्हणून थोडं टाकावंच लागतं म्हणतात. हे समर्थन असतं. आमच्या शास्त्राप्रमाणे पाणी टाकणं हाच अपराध असा आहे. म्हणजे खुद्द दुधाच्या व्यवसायावर ह्याला नेऊ नका, दृष्टांताला घ्या. आपल्या जी साधना आहे त्या साधनेच्या श्रद्धेमध्ये हे ममतारूपी, अश्रद्धारूपी, तुलनारूपी, बुद्धिप्रामाण्यवादरूपी पाणी टाकू नका. म्हणजे दूध दूधच राहील आणि ते तुमच्या जीवनाला पुष्टी देईल. नाही तर हा पाण्यातला दोष दूध प्यायल्यावर सुद्धा इन्फेक्शन होईल. कधी कधी दोष दुधात नसून पाण्यात असतो. आता या वारीच्या काळातलं पाणी आपल्याला जसं इन्फेक्शन करतं ना, तसं हे आपलं अपराधाचं जे पाणी आहे ना, हे इन्फेक्शन करीन. आणि दुधाने पुष्टी मिळायच्या बरोबर रोग पण होईल खरं ते इन्फेक्शनमुळं. म्हणून गुरुशिष्य परंपरेचा रोग तयार नाही होता कामा. त्या गुरुपणाच्या नावाखाली जास्त दंभीपणा करणं, आम्ही अमक्याचे शिष्य आहे अशा रुबाबात वागणं, हा रोग आहे एक, लक्षात घ्या. दुसरं काही नाही. मूळ अनुभवाच्या जिज्ञासेपेक्षा बाह्य परिस्थितीचा अभिमान बाळगायचा. आम्ही मोठ्याचे शिष्य, आमचे एवढे. काही लोकांना आपण गुरु कोणाच्या, शिष्य कोणाच्या, त्याच्यातला मोठेपणा काय असतो, आमच्या महाराजांचे लाखो शिष्य आहेत आणि त्यांचा मी शिष्य. या त्यांचा लाखो शिष्य
हे सर्टिफिकेट, गुरु हे सर्टिफिकेट नाही. म्हणजे प्रमाण काय घेतात, लाखो शिष्य. हे लाखो शिष्य हे काही गुरुपणाचं सर्टिफिकेट आहे किंवा बाह्य वैभव. आमच्या महाराजाचा एवढा मोठा आश्रम आहे, आमच्या महाराजाच्या एवढ्या गाड्या आहेत, या वैभवावर फार लोक बोलतात, लौकिकावर आणि वैभवावर फार बोलतात. गुरुशिष्य नातं, वैभव हे काही गुरुपणाचं अंग नव्हे, मोठा आश्रम हे काही गुरुपणाचं अंग नव्हे, लाखो शिष्य हेही गुरुपणाचं अंग नव्हे. गुरु ही स्थिती आहे, ती या लोकेशनेवरून मोठ्या मठावर अवलंबून नाही. पण अनेक लोक या वैभवात सापडलेले. चांगले चांगले परमार्थ करणारे लोक मी पाहिले, प्रभावित होताना स्थिती कळायची अक्कल नसते, पण महाराज मोठा कशावरून, त्याच्या वैभवावरून, त्याच्या लोकांवरून. तर हे ममतारूपी मोहरूपी एक दोषांग आहे. मग आपल्या गुरुनिष्ठेमध्ये हे दोषांग घुसू देऊ नका. तत्वस्पर्श आणि तपशील, गुरुचं वचन तत्वस्पर्शी आहे आणि तुम्हाला ऐकायचं त्यावेळेला ते तत्वजिज्ञासू वृत्तीचं श्रवण, याच्यात गुरुपूजा आहे. याच्यात हा तपशील घुसू देऊ नका. हा तपशील घुसडला की बिघाड झालाच, हे लक्षात. अपराधही होईल आणि फलश्रुती पण मिळणार नाही. फलश्रुती न मिळण्यामुळे जास्त नुकसान आहे. आणि अपराधाच्या सुद्धा ज्या मात्रा आहेत, महाराज बहुतांशी स्थितीवरचे गुरु अपराधाच्या बदलेत अवकृपा करत नाही, पण सृष्टीचं संयोजन देवसर्गाचं असं आहे की देव स्वतः म्हणतात, माझा अपराध केला तर एक वेळ मीच ऐकतो, पण माझ्या भक्ताचा अपराध केलेला मी सहन करत नाही. म्हणून अपराध केला तर गुरु अवकृपा नाही केली तरी देव अवकृपा करतात. लक्षात घ्या. नातं गुरु शिष्याचं, अपराध गुरुचा, पण शिक्षा देव करतात. लक्षात घ्या. अशी उदाहरणं. अंबरीशा प्रकरणामध्ये दुर्वासांचा काय दोष होता, एवढी शिक्षा का भोगावी लागली? तर अपराध जो भक्ताचा अपराध झाला, त्या सुदर्शन म्हणजे देवाच्या शक्तीनं अवकृपा केली. स्वतः अंबरीशाची काही अशी इच्छा नव्हती झाली दुर्वासांना काही त्रास द्यावा, पण नियोजन असं बसवलेलं आहे. तर भक्तनिष्ठेमध्ये, गुरुनिष्ठेमध्ये हे अपराध का घडू द्यायचे नाही? बदल्यात प्रतिक्रिया गुरु करतील अशी अपेक्षा करू नका, पण सृष्टीनायक ही प्रतिक्रिया करून तुम्हाला खेचून गेला. तुळशी रामायणामध्ये काकभूषुंडीच्या पूर्वजन्माची कथा आहे. त्या कथेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, 1000 जन्म त्यांना घ्यावे लागले, नंतर हे काकभूषुंडी झाले पूर्वजन्माच्या कथेमध्ये. आणि त्या 1000 जन्मापूर्वी ते एका महाराजाचे शिष्य होते. यांचा क्षुद्र यातीत जन्म होता आणि त्या जातीनुसार त्याला अभिमान फार होता. शिष्य केल्यानंतर विद्या शिकल्यावर त्याला वाटलं मी आता गुरुच झालो. उज्जैनीच्या महांकालमध्ये पूजा करत बसला होता आणि गुरु आले. हा पूजा करता करता काय उठायचे, उठलाच नाही. तरी गुरुला काहीच वाटलं नाही. शंकरांनी शाप दिला, 1000 जन्म घ्यावा लागते. मूळ कथा वाचा तुम्ही तुळशी रामायणात. जशी दुर्वासाची कथा आहे ना, त्याच्यापेक्षा रामायणातली ही कथा या सिद्धांताशी फार फिट बसणारी आहे, हे लक्षात घ्या. तर शंकरांनी अवकृपा केली. गुरुचं इतकं हृदय की शिष्याच्या कळकळीमध्ये ते सहन झालं नाही आणि गुरु आपल्या शिष्याच्या अपराधाबद्दल शंकरांना प्रार्थना करतात. आम्ही शंकरांनी दोन्हीचं माध्यम स्वीकार केलं बरं का.
आणि माझ्या शापाप्रमाणे 1000 जन्म घ्यावे लागतील, पण तरीही तुमची कृपा असल्यामुळं त्या 1000 जन्म सरकन निघून जातील, त्याचं दुःख त्याला जाणवणार नाही. पण व्यवहाराने शिक्षा घ्यावीच लागली हे लक्षात. आणि ती शिक्षा गुरूंनी नाही केली, देवानी केली. भगवान शंकराने ती शिक्षा केली. म्हणून अपराधापासून का वाचायचं आहे, तर आपण देवाची अवकृपा ओढून घेऊ गुरुच्या अपराधामध्ये. म्हणून आणि लवकर गुरुबद्दल अपराध होतो. देव दिसत नाही म्हणून अपराध कमी होतो, आणि गुरु समोर दिसत असतात म्हणून अपराध जास्त होतो. असं आहे. आपले इंद्रिय त्या व्यवहारामध्ये आपली बुद्धी चालवतात, आणि आपल्या स्वतःला प्राधान्य दिल्यामुळं हे अपराध घडतात. तुलना करण्याचे, स्वतःच्या बुद्धीचा सेन्सर लावण्याचे, संदेह करण्याचे, हे सगळे जे अपराध घडतात, तर हे अनेक अपराध आपले जे होतात, तर हे अपराधरहित गुरुनिष्ठा ही कल्याण करणारी आहे. आणि दीक्षित दिसायला शिष्य आहे, मग कल्याण का नाही, तर हे अपराधसहित असतात म्हणून, दुसरं काहीच कारण नाही. अपराधसहित गुरुसंबंधामुळं कल्याण होत नाही. कल्याण व्हायचं असेल तर अपराधरहित गुरुनिष्ठा पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ह्याच्यात सर्व आलं, अपराधसहित आणि अपराधरहित. लोकांना वरून दिसायला काही नाही, सारखेच वाटणं. आम्ही ना त्यांच्याकडूनच माळ घातली, आम्हाला इतके वर्ष झाले. उलट नवीन घालणाऱ्यापेक्षा त्याला वाटतं मी फार मोठा आहे, कारण माझी इतक्या वर्षाची माळ आहे. कुणाला कशाचा अभिमान वाटेल काही सांगता येत नाही. कोणाला सिनियरिटीचा, कोणाला आपल्या वैभवाचा. मी एवढा मोठा असून महाराजाचा शिष्य झालो. काही लोकांना जसं माझे महाराज एवढे मोठे आहेत, तसं उलट्या बाजूने सुद्धा विचार करणार लोक, मी एवढा मोठा आहे तरी महाराजांचा शिष्य झालो. इथपर्यंत मंडळी वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा हे सगळे अपराध आपल्याला गुरुकृपेचा लाभ होऊ देत नाही. नाहीतर संत आणि गुरुचं वचन असं आहे, आपणासारखे करीती तात्काळ, एवढी ताकद असणारी ती शक्ती आहे. कृपा कटाक्षेने हाडले आपल्या परिवे होत का नाही, तर हे अपराध. नामाची फलश्रुती काय येत नाही, तर नामापराध होतात म्हणून तेवढ्या प्रमाणात फलश्रुती मिळत नाही, जेवढ्या प्रमाणात मिळायला पाहिजे. तसं गुरु शिष्य परंपरा सगळीकडं आहे. मग गुरुकृपेचा अनुभव अगदी 2-5% लोकांनाच होतो, 10% लोकांना, बाकीच्यांना का होत नाही, तर त्याच्या सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे गुरुनिष्ठेचे अपराध. तर जसं विधिअंगाचं आपण तपशिलातलं विधिअंग पाहतो, हात जोडून उभं राहावं, अमुक करावं, साष्टांग जणवं, हे सगळं विधिअंगाचं ठीक आहे. पण खरं प्रतिबंध काय आहे, निष्ठेत होणारे अपराध. बाहेरून अगदी सारखा हात जोडू नये, पण आतून नसेल तर डोंगरे महाराज म्हणायचे, पुढारी लोक जसं हात कोपरापासून जोडून सगळ्याला, पण बुद्धी नमत नाही. नमस्कार शब्दाचा अर्थ सांगताना सांगायचे की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं अंतःकरण. हे अंतःकरण नमलं पाहिजे तर तो नमस्कार बरोबर. त्या अंतःकरणात जो अहंकार असतो ना, तो गेला पाहिजे. मे न मे इति नमः असा भाव सांगायचा. ज्याच्यावर मे म्हणजे अहंकार नाही, तो खरं नमस्कार. तसं ज्याच्या बाह्यविधीमध्ये अपराध नाही, ती खरी गुरुपूजा. लक्षात घ्या. आणि आपण अपराधापासून वाचत नाही. आपण दोन्ही रोल करतो. तोंड देखलं, इकडं तोंडावर अगदी गोड बोलायचं, पाया पडायचं सगळं, आणि बाजूला झाले की आपल्या मनाचे ते आतलं बाहेर येतं. नाही मग ते सगळं ऐक असं आहे, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, बोलायचं नाही. हे आपल्या बुद्धीचं जे चालतं ना, हे जोपर्यंत चालू राहणार आहे, तुम्ही किती राखडा, गुरुकृपेच्या फलश्रुतीची पूर्णता तुम्हाला अनुभवायला येणार नाही. सामान्य फळ त्यांची इच्छा असते, सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वांचं कल्याण व्हावं. सद्भावही असतो, त्या सद्भावानं काही सामान्य फळही मिळतं. लक्षात घ्या.
पण कल्याणरूपी फळ जे आहे ते मुख्य फळ, त्याची उपलब्धी का होत नाही, तर हे निष्ठेतले अपराध आपल्याला फळ देत नाही. ते सगळे अपराध काढा आणि तत्वस्पर्शाच्या जिज्ञासू वृत्तीतून गुरुवाक्याचं श्रवण करा. कानावचनाची भेटी प्रमाण तुमचं तत्काल काम होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.